नमस्ते. ही जी बाग आहे ही आंबे बहाराची बाग आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणं फळांची साईज वगैरे आहे 200, 250, 150 ग्रॅमपर्यंतची फळं आहेत. कलर वगैरे असा आहे. ही अशी सेटिंग की ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बहार धरण्यापासून ते माल हार्वेस्टिंगपर्यंत न्यूट्रिशन मॅनेजमेंट, त्याचबरोबर बाकी इतर स्प्रे शेड्यूल हे योग्य असावं. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं या बागेतील हा सिवेटचा व्हिडिओ असेल की ज्यामध्ये आपण नेमॅटोड असतानासुद्धा 250 ग्रॅम प्लस फळं ही आपल्याला या बागेमध्ये मिळून आलेली आहेत वा भेटलेलं आहे. त्यांचं वजन काही 125 ग्रॅम आहेत, काही 150 ग्रॅम आहेत, 250 ग्रॅमपर्यंतसुद्धा फळांचं वजन आहे. हा या बागेतील शेवटचा व्हिडिओ असेल. आणि या बागेमधील सगळ्यात महत्त्वाचं जे काही विविध समस्या होत्या किंवा उन्हाळ्यामध्ये जो आंबे बहार धरतो आपण किंवा उन्हाळ्यामध्ये डिसेंबर नोव्हेंबरच्या दरम्यानचा जो बहार असतो, ह्यात जे काम करावं लागतं तर त्यामधलं नियोजन हे व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाचं अशी सेटिंग आहे या झाडांवरती फळांची. ह्यापेक्षा वेगळं काय डाळिंब पिकामध्ये इतक्या समस्या असून मिळणं अपेक्षित ठेवणं हे चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे माझं मत चुकीचं आहे असं नाही आहे की मी सांगतो आहे की आपल्याकडं नेमॅटोड होता, त्यानंतरनं सेटिंग होत नव्हती. सेटिंगसुद्धा थोडी लेट झाली 15-20 दिवस. म्हणजे ते 15-20 दिवस महत्त्वाचे असतात ते पुढच्या बागेच्या वाढीच्या दृष्टीनं. तर ह्या अशा पद्धतीनं सेटिंग आहे. ही फळं ही जी साईज आहे अशी भेटते. या ठिकाणं काही अशा पद्धतीने पण फळं होत आहेत खराब. तर सगळ्याच गोष्टी सांगतो आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी एकत्र असतात. आपल्याला फक्त पॉझिटिव्ह दाखवून फक्त या ठिकाणी आपल्याला उत्पादन घेता येतं हे नाही दाखवायचं. तर डाळिंबागेतल्या समस्या काय आहेत, त्यावर काय काम करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि गाईडलाईन त्यासाठीच असावी, त्यासाठीच मार्गदर्शक असावा, त्यासाठीच मार्गदर्शन असावं. फक्त चुकीचा सल्ला आणि चुकीचं बागेचं व्यवस्थापन हे नसावं. हा या पाठीमागचा मेन हेतू किंवा आपला मेन उद्देश आहे. अशा पद्धतीने हे लोड आहे. ह्यातला बराचसा काही माल काढलेला पण आहे. तरी आज 150 ते 160च्या दरम्यान, 70च्या दरम्यानची फळं आहेत झाडावरती. आपणही पाहू शकता. हा व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी आहे. आणि आता इथून पुढं या संदर्भात म्हणजे आंबे बहारासंदर्भात व्हिडिओ नसणार आहे. जर गायडन्स किंवा डाळिंबागेमधील काही समस्या असतील, डाळिंबागेचं नियोजन करायचं असेल तर निश्चित संपर्क करू शकता. डमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तर त्यासाठी नंबर आहे 73 97 86 97 97. हे अशा पद्धतीने ही बाग आहे. अशा पद्धतीने आहे. यामध्ये काही कामं किंवा काही लेट झाली किंवा काही थोडीशी राहिलेली आहेत. कारण प्रॉपर गायडन्स हे या ठिकाणी महत्त्वाचं असतं. प्रॉपर सोल्युशन, प्रॉपर फॉलोअप हा पण या ठिकाणी बागायतदाराकडून येणं अपेक्षित आहे. आणि तो जर असेल तर आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीनं बागेचं व्यवस्थापन ठेवता येतं. काही ठिकाणी 50 ग्रॅम पण आहेत, काही 100 ग्रॅम पण आहेत, पण 250 प्लस आपल्याला साईज मिळते नेमॅटोडसारख्या बागेमध्ये. हे या ठिकाणी सांगण्याचा मेन आपला हेतू उद्देश आहे. हे अशी सेटिंग म्हणजे टॉप टू बॉटम, म्हणजे खोडापासून जर सुरुवात केली अशी तर वरती शेंड्यापर्यंत अशी फळं आहेत. आणि तिथं पण आपल्याला 150-200 ग्रॅमच्या आसपास शेंड्यावरती फळं आहे. बुंद्यामधली काही आता ह्यातलं हार्वेस्टिंग बऱ्यापैकी होऊन गेलेलं आहे बागेतलं. हे दाखवतो आहे, हे समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जी कलर वगैरे पाहिजे व्यवस्थित, सगळ्यात महत्त्वाचं मालाला शायनिंग वगैरे हे सगळे भेटते. अशा पद्धतीनं ही डाळिंबागेतील झालेलं सेटिंग केलेलं सगळ्यात महत्त्वाचं नियोजन कसं असावं, काय ठेवावं याविषयी गायडन्स असणं गरजेचं आहे.
शेंड्यापर्यंत 200 ग्रॅम 200 प्लस 250 ह्या रेंजमध्ये फळं आहेत. म्हणजे आपल्याला 150 ग्रॅमपासून 250 ग्रॅमपर्यंत फळं या ठिकाणी बागेमध्ये आहेत. त्यापेक्षा काही छोटे आहेत, पण ॲव्हरेजली इन ॲव्हरेज जे पाहिजे आपल्याला आणि किमान आत्ताच्या कंडिशनला 160-170 फळं या ठिकाणी सुद्धा आजही बागेमध्ये आहेत. या बागेतील मुख्य समस्या होत्या आजही आहेत निमॅटोड, त्यानंतर तुमचं मर रोग, की जो यापूर्वीचा व्हिडिओ आहे यावरतीही सगळ्यात महत्त्वाचा जास्त फोकस केलेला होता. तरीसुद्धा आपण 250 प्लस साईज मिळवू शकतो. तर त्या ठिकाणं काय नियोजन ठेवावं, काय नियोजन असावं, काय या ठिकाणं त्या बागेमध्ये कामं करणं गरजेचं आहे, हे या ठिकाणं सांगण्याचा उद्देश आणि मिळालेले रिझल्ट आणि ही फळं जी आहेत अशी हे कलर हे ज्या सगळ्या चेंजेस आहेत हे दाखवतो आहे. धन्यवाद. डाळिंब